नमस्कार मंडळी. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण ऐकणार आहोत श्री स्वामी समर्थाची एक प्रेरणादायी कथा. अक्कलकोटमध्ये एक गरीब शेतकरी राहत होता. तो स्वामी समर्थाचा निष्काम भक्त होता, पण सलग काही वर्ष दुष्काळ पडल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. कर्जाचा डोंगर वाढत होता आणि घर चालवणेही कठीण झाले होते. एके दिवशी अत्यंत दुःखी मनाने तो स्वामी समर्थाच्या दर्शनाला गेला. स्वामीच्या चरणी माथा टेकून तो म्हणाला, महाराज, आता माझ्याकडे कोणताही मार्ग उरलेला नाही. माझे रक्षण करा. स्वामी समर्थ शांतपणे त्यांच्याकडे पाहू लागले. काही वेळानंतर त्यांनी फक्त एवढेच सांगितले, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. भक्ताला या शब्दाचा मोठा धीर आला. तो घरी परतला आणि पुन्हा मेहनतीने शेतीचे कामे करू लागला. अचानक त्या भागात चांगला पाऊस पडला. त्यांची पिके घरपोच आली. एवढेच नाही तर अनेक वर्षापासून अडकलेले पैसेही परत मिळाले. हळूहळू त्यांचे सर्व कर्ज फेडले गेले आणि त्याच काळात सुखसमृद्धी परत आली. तेव्हा त्यांना स्वामी समर्थच्या त्या शब्दाचा अर्थ समजला, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या कथेतून आपल्याला एकच संदेश मिळतो, संकटे कितीही मोठी असली तरी श्रद्धा आणि संयम आणि सत्कर्म सोडू नये. स्वामी समर्थावर विश्वास ठेवून प्रयत्न करत राहिल्यास योग्य वेळ आली की त्यांची कृपा नक्की मिळते. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि भक्ती अँड दर्शन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.